मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण, शिष्यवृत्ती उपलब्ध, SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा। आपण पाहत आहात BCCN न्यूज। ग्रामपंचायतकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने गावकऱ्यांचे 2 दिवसापासून उपोषण। महिला आक्रमक। आसलगाव ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात नागरिकांचा प्रचंड रोष। बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील आसलगावमधील वाडी खुर्द परिसरामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जातोय। या परिसरामध्ये अरुंद नाल्या आणि त्यातही त्याची नियमित साफसफाई होत नसल्याने नाल्याचं दूषित पाणी रस्त्यावर येऊन गटारे साचत आहेत। त्यांच्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। यासह इतर समस्येविरोधात ग्रामपंचायतला वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या, मात्र दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी गेल्या 2 दिवसापासून ग्रामपंचायत समोर उपोषणाला सुरुवात केली आहे। ग्रामपंचायत विरोधात महिलांचा प्रचंड रोष पाहायला मिळत। ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं अगोदर, त्यांनी आमची मागणी आतापर्यंत कोणतीच पूर्ण केलेली नाही। 2022 मध्ये हे पाणी आलं होतं आणि आता पण 30 तारखेला येऊन गेलं। यामध्ये कोणाचाही एकही आपला मेंबर येऊन पाहिला नाही आतापर्यंत, म्हणून आम्ही हे निवेदन मांडलं। निवेदन असं मांडलं की आम्हाला आमच्या नाल्या आणि जे रस्ते जे तुम्ही नाला आहे, मेन नाला आपल्या इच्छाबून जातो, आपण तो मसंटीपासून जातो, तो नाला पूर्ण लोकांनी पॅक करून घेतलेला आहे। तो नाला आम्हाला मोठा करून पाहिजे आणि नाल्या पूर्णही मोठ्या करून पाहिजेत आणि रोडचेही पण कामं पूर्ण अटकलेले आहे आणि त्यापासून आमच्याकडे एकही मेंबर येऊन पाहिलेला नाही आहे। आजपर्यंत ग्रामपंचायतवाल्यांनी कोणतेच कामं केले नाहीत, कोणतेच मेंबरांना कामं केले नाहीत, म्हणून आम्हाला हा पाया उचला लागला। म्हणजे तुमच्या नेमक्या समस्या काय काय? म्हणजे आमच्या गोचरे लाऊटमध्ये कोणतीच सुविधा नाही केली ना, लाईटाची नाही केली, रोडाची नाही केली। आजपर्यंत इथले मेंबर झाले, त्यांनी एक टाली सुद्धा आमच्या दाराशी टाकेल नाही गोचरे लाऊटमध्ये, आणि इतकं पाणी तिथून सुरुवात होते पाण्याची, पूर्ण राला पाणी जाते, आमची 3-3 पायऱ्या बुडतात, पण हे कोणते येऊन पाहत नाहीत, कोणते मेंबर येत नाहीत, कोणते। आमच्या ग्रामपंचायतला आसलगाव ग्रामपंचायतला गेलो, तिथं वारंवार आम्ही ना त्याला निवेदन दिलं, त्यांनी आमची काहीच काळजी घेतली नाही। आमच्या घरात पाणी गेलं, आता याच्या पुढे जर घरात पाणी गेलं त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो। म्हणजे नेमक्या तुमच्या समस्या काय? आमच्या समस्या आहे की आमच्या घरात कंबर पाणी, मांड्या पाणी, टोंग्या पाणी होतं। ते कशामुळे गेलं? ते नाली आहे ना, ते नाल्या आहेत लहान, त्या नाल्यामुळे आमच्या घरात पाणी घुसलं। पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे। चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी। संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910।